ईशान्य मुंबई वगळता कोणकोणत्या लढतींचं चित्र आता स्पष्ट झालं. या लढती नेमक्या कशा असतील? दक्षिण मुंबईपासून सुरुवात करूयात. अरविंद सावंत हे शिवसेनेचे उमेदवार असतील. मिलिंद देवरा हे काँग्रेसकडून ही लढत देतील. दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे शिवसेनेचे उमेदवार, एकनाथ गायकवाड हे काँग्रेसचे उमेदवार असतील. मुंबई उत्तर पश्चिममधून गजानन कीर्तीकर शिवसेनेचे उमेदवार, तर संजय निरुपम काँग्रेसकडून ही लढत असेल. ज्याची काही वेळापूर्वीच स्पष्टता करण्यात आली त्या उत्तर मुंबईमधून गोपाळ शेट्टी हे भाजपचे, तर उर्मिला मातोंडकर काँग्रेसकडून निवडणूक लढणार. मुंबई उत्तर मध्यमधून पूनम महाजन भाजपच्या उमेदवार, तर प्रिया दत्त काँग्रेसकडून ही लढत देतील. आणि मुंबई उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबईमध्ये संजय दिना पाटलांविरोधात नेमकं कोण लढणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही. एक महत्त्वाची बातमी येते. भाजप शिवसेनेच्या दिलजमाईसाठी आता आणखी एक पाऊल उचललं जात आहे अशी माहिती कळते. दोन्ही पक्षांच्या समन्वयासाठी भाजप आणि शिवसेनेचे नेते एक महत्त्वाची बातमी पालघरमधून देखील येते. पालघरमध्ये शिवसेना उमेदवार राजेंद्र गावित यांच्या विरोधात आता भाजपनं बंडाचा चेंडा फडकवलाय अशी माहिती कळते. डहाणूमध्ये पालघर जिल्ह्यातल्या भाजप पदाधिकाऱ्यांची सभा झाली अशी सध्याचे अपडेट्स आपल्याला कळतात, ज्यात राजेंद्र गावित यांच्यावर टीका करून त्यांच्या विरोधात काम करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. या सभेतच बोलताना डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी डहाणू विधानसभा सीपीएम जिंकणार, तर विक्रमगड विधानसभा देखील हातातून जाणार, मग भाजपचं पालघर जिल्ह्यात काय होईल असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणून भाजप पदाधिकाऱ्यांची डहाणूमध्ये एक महत्त्वाची सभा झाली. विजय राऊत आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. विजय, आत्ताचे अपडेट्स. नक्कीच डहाणूमध्ये बीजेपीच्या पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी मिटिंग झाली, एक सभा झाली. त्या ठिकाणी पालघर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बीजेपीचे होते, आमदार होते पास्कल दनारे, जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष वगैरे बरेचसे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होती. सगळ्यांचा विरोध आहे की बाबा शिवसेनेला ही जागा का सोडलेली आहे, त्यामुळे आम्ही बीजेपीच्या उमेदवारालाच या ठिकाणी उमेदवार पाहिजे होता, परंतु या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार दिल्यामुळे, राजेंद्र गावित उमेदवार दिल्यामुळे आमचा पूर्णपणे याला विरोध असणार आहे आणि आम्ही सगळे राजीनामे जे सगळे पदाधिकारी जे ते आम्ही राजीनामे देतोय. कारण या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवाराला आम्ही निवडून देणार नाही. कारण जव्हारच्या विक्रमगडची जागा असेल, डहाणूची जागा असेल विधानसभेची, त्या ठिकाणी देखील आम्हाला हार पत्रावर लागेल असं कुठेतरी शंका जी आहे या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित झालेली आहे. परंतु गावितचं म्हणणं असं की गावितासोबत काही वेळापूर्वी संपर्क साधला होता. गावित असे बोलले होते की मला स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी शिवसेनेत जायला सांगितलंय आणि मी त्यांच्या आदेशाचं पालन करून मी शिवसेनेत गेलोय. तर नक्कीच मुख्यमंत्री जे आहेत ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतील आणि हे सगळे पदाधिकारी जे आहेत ते माझ्या पाठीमागे उभारतील. धन्यवाद विजय राऊत. या सगळ्या माहितीबद्दल आपण बघतोय पालघरमध्ये शिवसेना उमेदवार राजेंद्र गावित यांच्या विरोधात भाजपनं आता बंड पुकारलाय, त्या संदर्भातली बातमी आता आपण बघितली. पुढची एक महत्त्वाची बातमी. पिंपरी चिंचवड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आमदार महेश लांडगे यांच्या कार्यालयात दाखल झालेत अशी माहिती कळते. 33 नगरसेवक, महेश लांडगे समर्थक 33 नगरसेवकांनी आढळरावांविरोधात नाराजी व्यक्त केली होती आणि त्या पार्श्वभूमीवर ही एक महत्त्वाची बैठक मानली जाते. आपण बघतोय शिरूर लोकसभा मतदारसंघातून आलेली एक महत्त्वाची बातमी. गोविंद वाकडेंकडून अधिक अपडेट्स घेऊयात. गोविंद, मनोमिलन करण्यासाठीचे प्रयत्न? रेणुका, अत्यंत महत्वाची घडामोड म्हणावं लागेल. काही दिवसांपूर्वीच म्हणजे महेश लांडगे जे समर्थक आहेत 33 नगरसेवक, त्याच्यामध्ये महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष अशा सगळे महत्वाचे पदाधिकारी भाजपचे यांनी एक बैठक घेतली होती आणि विधानसभा, पुढची जी विधानसभा आहे ती भाजपलाच जर सोडणार असेल तरच आम्ही आढळरावांचं काम करू असा स्पष्ट त्यांनी संदेश दिला होता, इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांची नाराजी त्यांनी व्यक्त केली होती की याआधी आढळरावांनी महेश लांडगे यांच्यावर जे आरोप केले होते त्या संदर्भातही मतभेद जे आहे ते दूर व्हायला पाहिजे आणि त्यानंतरच पालकमंत्र्याची बैठक झाल्यानंतरच आम्ही काम करायला सुरुवात करू युतीचं, असं त्यांनी म्हटलं होतं. आणि त्या आधी मात्र काम सुरू नव्हतं. आता मात्र मागील 1 तासापासून जे पदाधिकारी आहेत भाजपचे ते सगळे जमलेले आहेत, महेश लांडगे यांच्या कार्यालयात आलेले आहेत. स्वतः आढळराव पाटील त्यामुळे कुठेतरी एक नाराजी दूर होतीये का, यांची मनोमिलन होते का, आणि भाजपचं जे काम आहे ते हे सगळे शिवसेनेचं जे काम आहे ते भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते करतात का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं. धन्यवाद गोविंद. या सगळ्या अपडेट्स बद्दल आपण बघतोय महत्त्वाची घडामोड आपण बघतोय पिंपरी मधली ही आता महत्त्वाची घडामोड. आढळराव पाटील आणि महेश लांडगेंच्या कार्यालयात काही वेळापूर्वीच ते दाखल झालेत अशी माहिती कळतेय.
पुढची एक महत्त्वाची बातमी, पार्थ पवार सध्या प्रचारासाठी नवनवीन फंडे वापरताना दिसत आहेत। कधी बैलगाडीचा वापर त्यांनी केला तर कधी त्यांनी रॅलीमध्ये ठेका धरलाय। त्याचबरोबर सभेसाठी एकीकडे त्यांनी ट्रॅफिकच्या इथून जाताना धावले होते आणि त्यावरून मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीका देखील झाली होती। एका ठिकाणी त्यांनी घोड्यावरून देखील प्रचार फेरीमध्ये सहभाग घेतला होता। बैलगाडीतून त्यांनी प्रवास केला होता। रिक्षातून देखील त्यांनी नागरिकांशी संवाद साधला होता आणि 2 दिवसांपूर्वी त्यांनी CSMT ते पनवेल असा देखील प्रवास केलेला होता। आपण पवारांची तिसरी पिढी आता राजकारणात आलेली आहे आणि पार्थ पवार हे मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत।